हॅलो स्टुडंट, बायोलॉजी गायडन्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. जसं आपण सांगितलं की आपण CETच्या आणि नीटच्या मुलांसाठी क्विक रिव्हिजन सिरीज सुरू करत आहोत. त्यामध्ये आपण पहिला चॅप्टर स्टडी केला, रिप्रोडक्शन इन फ्लॉवरिंग प्लांट्स, बरोबर. त्या चॅप्टरचे आपण 3 व्हिडिओ हिंटमध्ये एक्सप्लेन केलेत. आता हा जो व्हिडिओ असेल ह्या चॅप्टरचा चौथा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत तर या चॅप्टरवरती आपल्याला जेवढे MCQ सोडून घेता येतील तेवढे MCQ सोडून घेणार आहोत विथ एक्सप्लेनेशन. ठीक आहे. त्यानंतर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये माझ्याकडे काही CETचे क्वेश्चन पेपर आहेत जे विथ सोल्युशन आहेत, नीटचे काही क्वेश्चन पेपर आहेत विथ सोल्युशन आहेत. त्याच्या ज्या लिंक्स आहेत त्या तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करेन. प्लस आपलं वेगळं काय असेल, आपण ह्याला क्विक रिव्हिजन सिरीज असं का म्हणतोय, आता तुमचा बऱ्यापैकी CETचा नीटचा अभ्यास झालेला आहे. आपण काय करूया, एक रिव्हिजन म्हणून मी स्वतः या चॅप्टरवरती क्वेश्चन 20 ते 25 क्वेश्चन तयार करेन. ठीक आहे. आणि त्याची एक टेस्ट सिरीज तयार करेन. जो एक टेस्ट तयार करेन किंवा टेस्ट सिरीज म्हणूया आपण, एक टेस्ट तयार करेन. फक्त वेगळं काय असेल, आत्तापर्यंत तुम्ही काय केलं, एक क्वेश्चन घेतला, त्याचा MCQ सोडवण्याचा प्रयत्न केला, त्याचं एक्सप्लेनेशन पाहत गेला. आता काय करायचं आहे आपल्याला, मी जी टेस्ट देईन तुम्हाला त्या टेस्टला एक पर्टिक्युलर टाईम असेल आणि त्या टाईममध्ये तुम्हाला तेवढे MCQ सोडवायचे आहेत. ठीक आहे. आणि तुम्ही ज्या वेळेला ती टेस्ट ओपन कराल तिथे तुम्हाला स्वतःचं नाव लिहावं लागेल आणि नाव लिहून तुम्ही लॉग इन कराल आणि लॉग इन केलं की मला तुम्ही क्वेश्चन पेपर सोडवल्यानंतर तुम्हाला कुठले क्वेश्चन सुटलेत आणि कुठल्या क्वेश्चनमध्ये तुम्ही अटकलात त्याच्यावरती व्यवस्थित अनालिसिस करता येईल आणि पुढच्या व्हिडिओमध्ये त्याच्यावर आपण डिस्कस करू शकतो. ठीक आहे. चला तर मग आता काय करूया, या चॅप्टरवरती आपल्याला जेवढे MCQ सोडून घेता येतील तेवढे सोडून घेण्याचा प्रयत्न करूया. टाइप्स ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन फाउंड इन हायड्रा इज. ऑप्शन आहे जेमेल फॉर्मेशन, स्पोरिव्युलेशन, बायनरी फिशन, बडिंग, मल्टिपल फिशन. याचा आन्सर असेल बडिंग. पण बडिंगचे 2 टाइप्स पडलेत, एंडोजिनस आणि एक्झोजिनस. एक्झोजिनस एक्झाम्पल येतं हायड्रा, एंडोजिनस एक्झाम्पल येतं जेमेल फॉर्मेशन, जे स्पेशली होतं फायलम पोरेफेरामध्ये, ज्याचं एक्झाम्पल येतं स्पॉन्जिला. स्पोरिव्युलेशनमध्ये स्पोर्स फॉर्म केले जातात, नॉन मोटाइल्स असतात. बायनरी फिशनमध्ये पॅरेंटल सेल 2 अनइक्वल सेलमध्ये डिवाइड होते आणि मल्टिपल फिशनमध्ये पॅरेंटल सेल नंबर ऑफ सेलमध्ये डिवाइड होऊ शकते. नाव द सेकंड क्वेश्चन. नेम द फिनॉमिनन ऑफ 2 flowers, one having long stamen and a short style and other having short stamen and a long style. ऑप्शन्स आहेत ॲलोगॅमस डिव्हाइस, हेटेरोस्टाइली, डिक्लाइनी, हेरकोगॅमी. ह्याचा आन्सर असेल हेटेरोस्टाइली. कारण या क्वेश्चनमध्ये तुम्हाला 2 प्रकारचे स्टाईल दिले आहेत, एक शॉर्ट स्टाईल दिलेले आहे आणि लॉंग स्टाईल दिलेले आहे. याला कम्पॅरेटिव्ह जर तुम्ही अदर 3 ऑप्शनचा स्टडी करायला घेतलात तर पहिलं ऑप्शन आहे ॲलोगॅमस डिव्हाइस विच आर ऑल्सो कॉल्ड एज क्रॉस पॉलिनेशन. डिक्लाइनी means two type of flowers, male and females, but they may be monoecious or dioecious. And what is the meaning of hercogamy? तर काही फ्लॉवर्स असे असतात की त्यांच्यामध्ये मेल फिमेल असतात, दॅट इज दे फ्लॉवर्स आर बायसेक्शुअल बट दे प्रिव्हेंट सेल्फ पॉलिनेशन अँड फेवर्स फॉर क्रॉस पॉलिनेशन. सो द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज अ हेटेरोस्टाइली. Now next question. Syngamy is fusion of two cells, fusion of 2 nuclei, fusion of 2 gametes, fusion of 2 gametic nuclei. त्याचा आन्सर असेल फ्युजन ऑफ 2 गॅमेट्स. का? कारण सिनगॅमी इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ फर्स्ट फर्टिलायझेशन, जे डबल फर्टिलायझेशनचा फर्स्ट स्टेप आहे. त्याच्यामध्ये एक सेल आणि फर्स्ट मेल गॅमेटचं फ्युजन होतं. एक सेल ही फिमेल पार्ट आहे आणि फर्स्ट मेल गॅमेट इज अ male part. So the fusion of 2 gamete is a right answer of this question. Now the next question. Identify the part label A, B, C. आता तुम्हाला नीट असेल किंवा CETचा क्वेश्चन पेपर असेल, यामध्ये तुम्हाला रेडीमेड डायग्राम दिल्या जाऊ शकतात आणि या डायग्राम्समध्ये ABC असे ऑप्शन देऊन त्याचे नावं ओळखायला देऊ शकतात. आता ही जी डायग्राम आहे ही डायग्राम असेल TS ऑफ अँथरची, जे तयार झाले नंबर ऑफ अँथर वॉल मध्ये सर्वात बाहेरची एपिडर्मिस, त्याच्या आतली एंडोथेशियम, त्याच्या आतली मिडल लेअर, त्याच्या आतली टॅपेटम आणि टॅपेटमपासून तयार होणारे पोलर ग्रेन. सो A असेल तो कनेक्टिव्ह, B असेल तो एंडोथेशियम, C असेल तो पोलर ग्रेन. सो आन्सर असेल A. पुढचा क्वेश्चन असेल इन द डायग्राम गिवन पार्ट लेबल्ड ॲज A, B, C, D, E and F आर रिस्पेक्टिव्हली आयडेंटिफाईड ॲज. मग अशा आपण जसा क्वेश्चन बघितला तसाच दुसरा एक क्वेश्चन दिलेला आहे ज्याच्यामध्ये एम्ब्रियो साईटची डायग्राम दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला बाकीची ABCDEF अशी नावं विचारलेली आहेत. जर ही डायग्राम कम्पेअर केली तर 4 ऑप्शनमध्ये
तुमचं आन्सर असेल ए. कारण बघा मुलांनो, ए आहे तो सिनर्जिड आहे, बी आहे ते पोलार न्यूक्लिय कारण ते फ्यूज झालेले नाही आहे, सी आहे ते सेंट्रल सेल आहे, डी आहे ते अँटीपोरल सेल आहे जे सेलाच्या लाईनला आहे, त्यानंतर ई आहे तो बेस आहे सो फिलिफॉर्म ॲपॅरेटस, आणि एफ जो आहे इट्स कॉल्ड ॲज एग सेल. ठीक आहे, सो आन्सर इज ए. Now the next question. Fibrous thickening of hygroscopic nature are found in the part of anther. ऑप्शन असेल एपिडर्मिस, टॅपेटम, मिडल लेअर, एंडोथेशियम. आता ह्या 4 ऑप्शनला तुम्ही कम्पेअर केलं तर याचं उत्तर असेल एंडोथेशियम, जे आहे ऑप्शन डीमध्ये. ह्याच्या 4 लेअर आहेत त्या टीएस ऑफ अँथरमध्ये सापडतात, ज्याच्यामध्ये एपिडर्मिस आहे, त्याचं फंक्शन आहे प्रोटेक्शन. टॅपेटममधली प्रत्येक सेल ॲक्ट ॲज अ मायक्रोस्पोर मदर सेल, आणि मिडल लेअरचं फंक्शन असेल डिजनरेशन आफ्टर द मॅच्युरिटी. सो द एंडोथेशियम लेअर जी असते ही लेअर काय करते, फायबरस थिकनिंग दाखवते. सो याचा आन्सर असेल ऑप्शन डी. नाव द नेक्स्ट क्वेश्चन. एंट्री ऑफ पोलन ट्यूब थ्रू चलाजल एंड इज पोरोगॅमी, मेसोगॅमी, बेसिगॅमी, इन्सिनगॅमी, आणि याचा उत्तर असेल बेसिगॅमी. आता ऑर्डर 3 ऑप्शनला कम्पेअर केलात तर पोरोगॅमी मीन्स एंट्री ऑफ पोलन ट्यूब थ्रू मायक्रोपाईल, देन मेसोगॅमी एंट्री ऑफ पोलन ट्यूब थ्रू इंटेग्युमेंट, सिनगॅमी मीन्स मग अशी आपण पाहिलं सिनगॅमी इज ऑल्सो कॉल्ड एज अ फर्स्ट फर्टिलायझेशन. मग ह्यांच्यामध्ये आन्सर काय येईल, बेसिगॅमी, कारण चलाजा इज बेस ऑफ ओव्हिल और बॉडी ऑफ ओव्हिल. सो आन्सर बेसिगॅमी. नेक्स्ट क्वेश्चन. ट्रिप्लॉइड एंडोस्पर्म इज फाउंड इन. ऑप्शन आहेत एंजिओस्पर्म, जिम्नोस्पर्म, टेरिडोफाइट्स, स्पर्मॅटोफाइट्स. आन्सर असेल एंजिओस्पर्म. आन्सर एंजिओस्पर्म का असेल, कारण एंजिओस्पर्मिक प्लांट्समध्ये डबल फर्टिलायझेशन सापडतं. जिम्नोस्पर्ममध्ये डबल फर्टिलायझेशन ॲट ए टाईम होऊ शकत नाही. टेरिडोफाइट्समध्ये अवॅस्क्युलर टिश्यू म्हणजे वॅस्क्युलर टिश्यू वेल डेव्हलप नसतात, आणि स्पर्मॅटोफाइट्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज फेनोरगॅम्स. सो याचा आन्सर असेल एंजिओस्पर्म. Now the next question. When pollen of a flower is transferred to the stigma of another flower of the same plant, the pollination is referred to as. Option आहे autogamy, allogamy, xenogamy, spelling mistake, and fourth option is a giatonogamy. याचा आन्सर असेल giatonogamy. Giatonogamy is a best example is papaya. Giatonogamy is a type of self pollination ज्याच्यामध्ये pollen grains एका प्लांटवरच्या 2 फ्लॉवरवरती ट्रान्सफर होऊ शकतात. ऑटोगॅमी इज अ टाईप ऑफ अ सेल्फ पॉलिनेशन, ऑलोगॅमी इज ऑल्सो कॉल्ड एज अ क्रॉस पॉलिनेशन, अँड झेनोगॅमी इज अ टाईप ऑफ अ क्रॉस पॉलिनेशन. सो आन्सर इज अ giatonogamy. Now the next question. When pollinated flowers are A. Small scented and colorless, small non-scented and colorless, big scented and colored, आणि डी ऑप्शन आहे बिग नॉन सेंटेड अँड कलरलेस. आता हे जे ऑप्शन दिलेले आहेत इथं असं विचारलं आहे की जर एखाद्या फ्लॉवरमध्ये विंटर पॉलिनेशन होणार असेल तर त्या फ्लॉवरमध्ये कोणते फ्लोरल अडॅप्टेशन झाले पाहिजे. तर 4ही तुम्ही ऑप्शनला कम्पेअर केला तर याचा आन्सर असेल बी स्मॉल नॉन सेंटेड अँड कलरलेस, कारण ज्यावेळेला विंडला पाहतो त्यावेळेला विंड इज अ बायोटिक एजंट. सो द आन्सर इज अ बी. Next question. Number of chromosomes in a root cell is a 14. What will be number in synergids? Option A 14, B 21, C 7, D 28. याचा आन्सर असेल 7. कारण जर रूट सेल पाहिला तर रूट सेल ज्या फॉर्म झाल्यात ह्या एम्ब्रिओनल सेलपासून तयार झालेल्या आहेत, कारण रूट इज अ पार्ट ऑफ अ एम्ब्रिओनल ॲक्सिस. आणि कम्पेअर केला तुम्ही सिनर्जिड्सला तर सिनर्जिड्स या नॉन फंक्शनल सेल असतात ज्या एक सेलची नरिशमेंट करण्यासाठी यूज केले जाते, आणि त्या नेहमी हॅप्लॉइड असतात. सो डिप्लॉइड सेलचा नंबर येईल 14 ज्या रूट्समध्ये असतात, आणि हॅप्लॉइड सेलचा नंबर येईल त्याच्या निम्मा 7. सो आन्सर इज 7 ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन असेल पॉलिगोनम टाईप ऑफ एम्ब्रिओसॅक ऑब्लिक टिपिकल फिमेल गॅमेटोफाइट ऑफ अँजिओस्पर्म इज. ए ऑप्शन असेल 7 सेल्ड 7 न्यूक्लिएट, बी 7 सेल्ड 8 न्यूक्लिएट, सी 8 सेल्ड 7 न्यूक्लिएट, डी 8 सेल्ड 8 न्यूक्लिएट. याचा ऑप्शन असेल याचा आन्सर असेल 7 सेल्ड 8 न्यूक्लिएट. म्हणून तुम्ही जे
ॲनाट्रोपस ओव्हिल स्टडी केलेला आहे. त्या ॲनाट्रोपस ओव्हिलमध्ये 7 सेल आणि 8 न्यूक्लियस असतात, हे तुम्हाला माहीतच आहे. 7 सेलमध्ये ज्याला जर एंडला असतात 3 अँटीपोडल सेल्स, त्याच्या अपोजिट साईडला असतात मायक्रोपेलर एंडला 3 त्याला कॉमनमध्ये एक ॲपॅरेटस म्हणतात, त्यामध्ये एक सेल असते. सराउंडिंग रिजनच्या 2 असतात सिनर्जिड सेल, त्यांचं काम असतं फक्त नरिशमेंट करणं. आणि सेंटरला असतात त्या 2. जर त्या फ्यूज असतील तर त्यांना सेकंडरी न्यूक्लियस म्हटले, आणि त्या फ्री असतील तर पोलर न्यूक्लिय. मग शक्यतो त्या फ्यूज असतात, सो त्याला एकच सेल धरतात, म्हणून 7 सेल आणि 8 न्यूक्लियस असं एम्ब्रियो सॅक असतो, विच इज कॉल्ड ॲज अ पॉलिगोनम. सो आन्सर इज अ बी. नाव द नेक्स्ट क्वेश्चन. पॉलिनेशन बाय स्नेल्स अँड स्लग्स इज ऑप्शन ए ऑर्निथोफिली, बी कॅरोप्टेरोफिली, सी एंटेमोफिली अँड डी मॅलकोफिली. ह्याचा आन्सर असेल मॅलकोफिली, कारण अदर 3 ऑप्शनला तुम्ही कम्पेअर केला तर तिन्ही ऑप्शन तुम्हाला आत्ता सिलेबसला आहेत. त्याच्यामध्ये पहिलं ऑप्शन ऑर्निथोफिली मीन्स पॉलिनेशन बाय बर्ड्स, कॅरोप्टेरोफिली मीन्स पॉलिनेशन बाय बॅट, एंटेमोफिली मीन्स पॉलिनेशन बाय इन्सेक्ट, अँड मॅलकोफिली याचा आन्सर आहे पॉलिनेशन बाय स्नेल. सो ऑप्शन इज डी इज अ राईट. नेक्स्ट क्वेश्चन. 256 microspore shall be formed as a result of reduction division in option A 64 microspore mother cell, B 128 microspore mother cell, C 512 microspore mother cell and D 256 microspore mother cell. बरं, ह्या चारही ऑप्शनला तुम्ही जर कम्पेअर केला तर प्रश्न विचारला त्याने 256 मायक्रोस्पोर तयार होण्यासाठी किती मायक्रोस्पोर मदर सेल लागतील, आणि एक मायक्रोस्पोर मदर सेल जी असते ती ॲट ए टाईम मिओसिसनी 4 पोलन ग्रेन किंवा 4 मायक्रोस्पोर तयार करू शकते. सो 256 इज डिवायडेड बाय 4, त्याचा आन्सर येईल 64. सो ऑप्शन ए इज 64 मायक्रोस्पोर मदर इज used. Now the next question. UBH bodies are secreted by. बरं, तुम्ही याचा उच्चार तुम्हाला हवा तसा करू शकता. ऑप्शन ए ओव्ह्यूल, बी टॅपेटम, सी बोथ ए अँड बी अँड डी नन ऑफ अबव. ह्याचा आन्सर असेल टॅपेटम, कारण UBH bodies are a small cellular structure of sporopollenin. Sporopollenin is composed exine and present in all the tapetum to help in development of pollen grains. ठीक है, so the answer is a tapetum. Now the next question. Apomictic embryos in a citrus arises from option A maternal sporophytic tissue in ovule, B antipodal cells, C diploid cells and D synergid cells. ह्याचा आन्सर असेल A maternal sporophytic tissue in ovule. का? कारण त्याचा जो ऑप्शन ऑदर कम्पेअर केले तर बी आणि डी अँटीपोडल सेल्स आणि सिनर्जिड सेल्स हे हॅप्लॉइड सेल्स असतात, बट दे आर नॉन फंक्शनल. डिप्लॉइड सेल ज्या असतात त्या आफ्टर फर्टिलायझेशन फॉर्म झालेल्या असतात, आणि ॲपोमिक्टिक्स एम्ब्रिओ जे असतात स्पेशली सिट्रसमध्ये असणारे, तर ॲपोमिक्टिक हे ॲपोमिक्सिसने फॉर्म झालेले असतात. आणि ॲपोमिक्सिस म्हणजे अशा सीड्स विच आर प्रोड्युस्ड विदाउट फर्टिलायझेशन. सो द ऑप्शन इज अ मॅटर्नल स्पोरोफायटिक टिश्यू इन ओव्हिल इज अ राईट. थँक्यू. या चॅप्टरवर आपल्याला जेवढे MCQ सोडवून घेता येतील तेवढे आपण सोडवून घेण्याचा प्रयत्न करूया. जर तुमच्याकडे काही क्वेश्चन्स असतील ज्याच्यावर आपण चर्चा करू शकतो तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा, आपण त्यावर नक्की डिस्कस करूया. आणि या व्हिडिओच्या शेवटी जे डिस्क्रिप्शन असेल त्याच्यामध्ये मी स्वतः तयार केले एक टेस्ट आहे, त्या टेस्टला एक पर्टिक्युलर टायमिंग आहे, तर तुम्ही ते लॉग इन करून सोडवण्याचा प्रयत्न करा. आणि त्याचबरोबर माझ्याकडे असणारे काही क्वेश्चन पेपर आहेत नीटचे विथ सोल्युशन, त्याच्या पण लिंक तुम्हाला मी शेअर केलेल्या आहेत, तर त्या पण सोडवून पाहण्याचा प्रयत्न करा. आणि त्याचबरोबर ह्या चॅप्टरवरती जेवढे काही एक्स्ट्रा क्वेश्चन्स मला भेटतील ते क्वेश्चन तुम्हाला नक्की मी देण्याचा प्रयत्न करेन. तुम्हाला जेवढे जमतील तेवढे ह्या चॅप्टरवरचे क्वेश्चन्स सोडवण्याचा प्रयत्न करा, ॲज अ रिव्हिजन म्हणून यूज करा. जर काही या क्वेश्चनमध्ये तुम्हाला क्युरी सापडल्या किंवा काही डिफिकल्टीज असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.